आज राजगुरुनगर खेड तहसील कार्यामध्ये शिंदे गटाचे शिक्षणिक पदाधिकारी नेते हजर राहिले. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल ते आज तहसीलदारांना निवेदन देत आहेत. काय म्हणणे तुमचं? जय महाराष्ट्र. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांना माहिती की काल संपूर्ण खेड तालुक्यामध्ये चाकण असेल, राजगुरुनगर असेल, आळंदी असेल, हा पुराचा मुसळधार पाऊस होऊन पुराचा हाहाकार त्या ठिकाणी उडालेला आहे. काल सकाळपासून आपण पाहतोय की तालुक्यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भगवान शेठ पोखरकर असतील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व पदाधिकारी काल सकाळपासून आळंदी शहर असेल, राजगुरुनगर असेल, चाकण असेल, या सर्व पुणे नाशिक हायवेवर आपल्याला सर्वांना माहिती आहे की अतिशय मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झाली होती. आळंदीमध्ये वारकऱ्यांना त्या ठिकाणी चारही पुलावर पाणी असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. आदरणीय शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आणि नवनिर्वाचित विधान परिषदेचे उपसभापती माननीय सचिन भाऊ आयर असतील, आमचे संपर्क प्रमुख राम रेपाळे साहेब असतील, शिवनेरीचे आमदार शरददादा सोनवणे यांनी आम्हाला वेळोवेळी सूचना देऊन आदरणीय शहर प्रमुख राहुल चव्हाण यांच्या माध्यमातून शिवसेनेची सर्व टीम आळंदीमध्ये वारकऱ्यांना अन्नदान आणि सर्व मदत करत होती. आज आपण सर्व बघितलं खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आणि पूर्व भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाल्यामुळं शेतीचे अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि खरं पाहिलं तर शिवसेना ही 100% जनतेची बांधिलकी असणारी संघटना आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आपण रात्रंदिवस शिवसैनिक सर्व शेतकऱ्यांना मदत करत असताना आपल्या शेतकऱ्यांच्या ताली फुटलेल्या आहेत. या ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं आहे, संपूर्ण पिकं पाण्याखाली गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये फुटी सदृश या ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांना फार मोठा असा नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी 100% 80% राजकारण, 80% समाजकारण, 20% राजकारण अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना आज संपूर्ण पदाधिकारी, त्यामध्ये आमचे जिल्हा प्रमुख भगवान शेठ पोखरकर असतील, तालुका प्रमुख आमच्या निलेशजी पवार असतील, आमचे महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख मनीषाताई परांडे आहेत, आमचे राजगुरुनगरचे नगराध्यक्ष मंगेशदादा गुंडा, आमचे उपनगराध्यक्ष मनोहर भाऊ सांडभोर आहेत, आमच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख सुप्रियाताई मुळूक आहेत. सर्वच या ठिकाणी आमचे पदाधिकारी, विशाल आप्पा पोतले युवा सेनेचे तालुका प्रमुख, ही सर्व पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिक आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं की या तालुक्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, वैयक्तिक असेल, काही तर आपण सर्वांनी पाहिलं की कुठल्याही प्रकारची जीवित हानी 1-2 ठिकाणी घटना झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी त्या आमच्या रेतवडीमध्ये घटना झाली, परत शेलूमध्ये जीवित हानी झालेली आहे. आणि हे सर्व संदर्भामध्ये मागणी करत असताना आदरणीय आपल्या सर्वांच्या वतीने मागणी आहे, तहसीलदारांना निवेदन देणार आहोत की ही सगळी शेतकऱ्यांना पंचनामे झाले पाहिजेत आणि ज्यांचे पंचनामे होतील त्या शेतकऱ्यांना सर्वांना आमचं आव्हान, सर्वांना आव्हान आहे की आपल्या शेतीचं, आपल्या काही नुकसान जी झाले असेल त्याचे ताबडतोब पंचनामे आपण करून घ्या आणि महसूल यंत्रणा निश्चितपणे आपल्यापर्यंत येईल. आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय जिल्हा मंगेशदादा गुंडा नगराध्यक्ष आणि नंतर जिल्हा प्रमुख या ठिकाणी आपल्या भूमिका सांगते. अवकाळी पावसाच्या निमित्तानं विशेष म्हणजे पूर्ण खेड तालुक्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं आणि ते विस्कळीत झाल्यामुळं पूर्ण पुणे नाशिक हायवे असेल किंवा लोकांच्या शेतीचे बांधारे फुटले असतील. पश्चिम भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे बांध फुटून शेतीचं नुकसान झालं. या ठिकाणी विशेष म्हणजे प्रशासनाला एवढं आवर्जून सांगायचंय, नेहमीच कुठलाही पाऊस झाला तर सगळं आपल्या पुणे नाशिक हायवे असेल किंवा ज्या ज्या शहरांमध्ये पाणी तुंबतं त्याचं एक मुख्य कारण म्हणजे ओढे कुठेतरी कमी रुंदीचे करून टाकलेत, ओढे बुजवण्याचं काम केलंय. ते सगळे ओढे ओपन झाले पाहिजेत. म्हणजे ओपन जर झाले, ओढे जसे पूर्ववत जर झाले तर त्या ठिकाणी निश्चितपणाने पाणी साचणार नाही. एवढी प्रशासनाला नम्र विनंती आहे. विशेष म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं, म्हणजे सोयाबीनचं पीक असेल किंवा जी पिकं असतील त्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून महाराष्ट्र शासनाला त्याचं सादर करून सगळ्या शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाई मिळावी. कारण आपल्याला माहिती आहे शेतकरी आधीच होरपळून गेला आहे. शेतीच्या मालाचे
आपल्याला माहिती भाव मिळत नाही किंवा ज्यावेळेस पीक हातातोंडाशी येतात त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांचं आता या ठिकाणी नुकसान झालेलं असेल ते निश्चितपणे सगळ्या म्हणजे तहसीलदार साहेबांनी सगळ्या प्रशासनाला आदेश देऊन तात्काळ पंचनामे करून सगळ्या शेतकरी नुकसान भरपाई मिळावी ही सर्व शिवसेनेच्या वतीनं विनंती आहे। या ठिकाणी सर्व तालुका शिवसेना उपस्थित झालेत। विशेष म्हणजे आता थोड्याच वेळामध्ये आम्ही तहसीलदारला निवेदन देऊ। उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे, पुणे जिल्हा प्रमुख माननीय भगवान शेठ मोकरकर, तालुका प्रमुख प्रकाशदादा वाडेकर आणि शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत। कारण गेली 2 दिवसात खेड तालुक्यात पावसाने हायदोस घालून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे। काही ठिकाणी जीवित हानी झालेली आहे, काही ठिकाणी लाईटचे पोल पडलेले आहेत आणि हे नुकसान झाल्यामुळं त्यांना कुठंतरी आर्थिक मदत मिळावी यासाठी शिवसेनेच्या वतीनं तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। नक्कीच शेतकऱ्यांना भगवान शेठ मोकरकर व आमचे सर्व सहकारी या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना जे अतिवृष्टी वगैरे झालेली आहे त्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे। त्याप्रमाणे खेड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, कोणाची घरं पडलेली आहे, जनावरांची जीवित हानी झालेली आहे, हे सर्व भरपाई मिळावी यासाठी निवेदन दिले। त्याप्रमाणे तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की भरपाई लवकरात लवकर